भगवान बाबा की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी ज्ञानवंत, गुणवंत, धनवंत, नीतिवंत येथे आले की सर्व साधू संत सर्वांना प्रणाम। मस्तके हे पायावरी या वारेकरी संतांच्या सुरस्थानी गोडाची रामकथा नाथ महाराज सांगतायत। कथेचा भावार्थ असा आहे, आतापर्यंत सगळ्यांना सांगितलं महाराज, आतापर्यंत सीतेच्या शिरापर्यंत आलेले। सीतेचं शिर म्हणजे परशुरामचंद्राच्या पायावर झुकतं महाराज, इतराच्या पायावर झुकतच नाही। आणि ते देवादिदेव परशुरामचंद्र, या परशुरामचंद्राची पत्नी सीता माता आहे। किती अलंकाराने शिर नटलेला असणार आहे महाराज, ते आपण लक्षात घ्यायचं महाराज। होय, सर्वसाधारण लग्न असलं तर माता मोल्या किती आपला शिर नटवितात, देह नटवितात। तशा पद्धतीनं सीता मातेचं ते शिर नटलेलं आहे आणि फक्त परशुरामचंद्राच्या पायावर ते शिर झुकल्या जातं। आणि अशा प्रकारचं माझ्या सीतेचं शिर आहे, चेहरा आहे। आणि तो चेहरा परशुरामचंद्र हनुमंताला सांगतायत आणि हनुमंत लक्षामध्ये घालतायत। सीता शुद्धीसाठी आपल्याला जायचं आहे आणि सीतेचा चेहरा आपल्या लक्षामध्ये राहायला पाहिजे। सीतेच्या चेहऱ्याकडे बघितलं की सीताच आहे हे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे। परत आले मला दक्षिण दिशेला हनुमंत गेलेले होते आणि अंगदाला सांगितलं, अंगदा सीता कशी आहे मी परशुरामचंद्राला विचारून येतो। ज्याची वस्तू आहे त्यालाच माहिती असते महाराज वस्तू कशी असते, बरोबर आहे ना? ज्याची वस्तू आहे त्यालाच माहित असतं वस्तू आपली कशी आहे। फक्त सीता कशी आहे हे परशुरामचंद्राला माहित होतं आणि परशुरामचंद्र मला सांगतील सीता शुद्धीला गेल्यानंतर सीता हीच आहे, पुन्हा आपल्या लक्षामध्ये येईल। म्हणून परशुरामचंद्रानं सीतेच्या शिराचे वर्णन करून हनुमंताला सांगितले आणि हनुमंतानं ते ऐकलेलं आहे। गाळोनिया परम पियुष सोनी व सुखाचे निज सुख, तेने होती वती मुख आवलोली कराम प्रिया, आवलोली कराम प्रिया। गाळोनी पियुषाचे निज पियुष। अमृत असतं महाराज, अमृताचे अनेक प्रकार सांगितले रामायणामध्ये। अमृत असू सुद्धा अमृत किती सुद्धा असते अमृत घेणाऱ्याला माहिती आहे, आपल्याला माहित नाही, आपण अमृत गेलेलं नाहीये। अमृत गाळून गाळून शुद्ध केलेलं अमृत महाराज। होय, चहा गाळून गाळून शुद्ध केलेला चहा आपण पितो महाराज। पत्तीसहित चहा पितो का? नाही पेत महाराज। अमृत गाळून गाळून शुद्ध केलेलं जशा पद्धतीने अमृत असतं तशा पद्धतीने सीतेचा चेहरा एकदम शुद्ध आहे महाराज। फेरन लवीन पावडर लावून लावून जसा चेहरा फ्रेश केलेला असतो का तशा पद्धतीचा सीतेचा चेहरा आहे। सोली व सुख म्हणून सांगितलं, सोलीव जशा पद्धतीने एखादं केळ असतं आणि केळ सोडल्यानंतर किती सोलीव असतं महाराज ते, पुन्हा शंका घ्यायची ना केळ खाताना। एकदा वरचा त्वचा जर काढली, कातडा जर काढलं आणि पुन्हा जर खायचं ठरविलं तर पुन्हा शंका घ्यायची नाही, कातडा त्याला आपण केळ खातो का नाही खातो म्हणा। तसं सोडीव अशा प्रकारचं सुख फक्त त्या सीतेपाशी आहे आणि ते सुख माझ्या पायात सीता घेत आहे असे परशुरामचंद्र हनुमंताला सांगताय सीतेचं वर्णन करून। जानकीचे मन सुमान श्रीराम जानिते परिपूर्ण, मनी मनाची निर्मन सावधान श्रीराम, सावधान श्रीरामी। सीतेची जी काय मन आहे का मन, सीतेचं मन एकदम सुमन आहे महाराज। मन हे सुमन पाहिजे महाराज। आणि मन जर सुमन जर नसेल तर तिला पतिव्रता म्हणत नाही, तिला सीतेचं निर्माण होत नाही महाराज। सीतेचं मन एकदम सुमन आहे। जशा पद्धतीने सुगंध सुमनातून सुगंध येतो त्या पद्धतीने सीतेचं सुमन आहे आणि ते माझ्या शिवाय इतराच्या ठिकाणी ते सुमन स्थिर होत नाही, माझ्याच ठिकाणी ते सुमन स्थिर होतं। अशा प्रकारे परशुरामचंद्र हनुमंताला सीतेच्या मनाविषयी म्हणतात। सीतेच्या चित्ती राम चिंतन, तेने चित्त चिंता विहीन, चित्ती चित्त चैतन्य गण समाधान श्रीरामे। सीतेच्या चिंतनामध्ये माझं नामस्मरण आहे।
प्रभू रामचंद्र हनुमंताला सांगता सीतेच्या चित्तामध्ये माझं नामस्मरण आहे, म्हणून सीतेच्या चित्तामध्ये चिंता नाही महाराज. आपल्या चित्तामध्ये प्रभू रामचंद्राचं चिंतन नाही म्हणून आपल्या चित्ताला चिंता आहे. प्रभू रामचंद्र हनुमंताला सांगू लागले सीतेच्या चिंतनामध्ये माझं चिंतन आहे, माझं नामस्मरण आहे, म्हणून सीतेचं जे काही चित्त आहे का एकदम सीतेचा देह आपल्याला प्रफुल्लित आहे, जो चांगल्या प्रकारचं चिंतन करतो. चिंतनीय ज्याचा असणारा देह आहे त्याचा देह प्रफुल्लित असतो महाराज. आणि चिंतनीय ज्याचा माणूस आहे का चिंतनीय चिंता करतो. चिंता से घटे चतुराई, चिंता दुःख से घटी शरीर, दुःखामुळे शरीर घातल्या जातं आणि चिंतामुळे चतुराई घातल्या जाते महाराज. तशा पद्धतीने माझं चिंतन सीता करते, म्हणून करता सीतेच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची चिंता नाही, सदा सर्वदा सीतेचं मन प्रफुल्लित आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रानं सांगितलं. त्यावेळेस हनुमंताने लक्षामध्ये घेतलं, जसं फुल असतं का महाराज फुललेलं त्या पद्धतीने सीतेचा चेहरा असेल आणि आपण गेलं की सीता नक्कीच आपल्याला लक्षामध्ये येईल कशी आहे. अशा प्रकारे हनुमंत प्रभू रामचंद्र सांगतायत आणि हनुमंत लक्षात धरतायत. महाराज वस्तू सापडायची आणि ती लक्षात धरली पाहिजे. तिचं वर्ण कसं आहे, स्वरूप कसं आहे, आकार किती आहे, वस्तू सापडायची ना. आता सीता सापडायची म्हणून सीतेचं स्वरूप हनुमंत लक्षात धरू लागले आणि प्रभू रामचंद्र सांगतायत. जानकी देहीचा अभिमान ओम सोहम कोहम विहीन करिता श्रीराम नाम स्मरण ओम पूर्ण परब्रह्म. हो, सीतेच्या देहाचा जो काय अभिमान आहे का, ओम सोहम आणि कोहम अशा प्रकारचा प्रत्येक देहामध्ये अभिमान असतो महाराज. अहम सोहम आणि कोम सीतेच्याच नाही, प्रत्येका दिवामध्ये 3 प्रकारचा अभिमान आहे, अहम सोहम आणि कोम. पण सीतेच्या देहातला जो काय अभिमान आहे का तो माझं नामस्मरण करते सीता, म्हणून तिच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचा अभिमान नाही, निराभिमानी सीता आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र सांगतात. समुद्र विरोणी लवण स्वयं समुद्राची होत आपण देवी सीतेचा अभिमान होय परिपूर्ण श्रीरामे. होय परिपूर्ण श्रीरामे. प्रभू रामचंद्र सिद्धांताला दृष्टांत देऊन सांगतात, जसं समुद्रामध्ये मीठ तयार होतं आणि नंतर समुद्रामध्ये ते फिरल्या जातं महाराज, तशा पद्धतीने देहामध्ये अभिमान होतो आणि देहामध्ये विवेकानं नाहीचा अभिमान होतो महाराज. प्रत्येकाच्या देहामध्ये अभिमान असतो पण तो विवेकानं हृदयातला अभिमान नाहीसा होतो. त्या पद्धतीनं समुद्रात मीठ तयार होतं आणि समुद्रातच ते नाहीसं होतं. तशा पद्धतीनं सीतेच्या हृदयामध्ये कुठल्याच प्रकारचा अभिमान नाही का, तर माझं नामस्मरण तिच्या मुखामध्ये आहे म्हणून सीतेच्या हृदयामध्ये अभिमान नाही. ज्याच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्राच्या देवाचं नामस्मरण का त्याच्या हृदयामध्ये कुठल्याच प्रकारचा अभिमान राहत नाही असं संत सुद्धा सांगतात आणि प्रभू रामचंद्र हनुमंताला सांगता येतं. अशा प्रकारे सीता देईची निज बुद्धी नाही प्रपंच परत्र आदी नाही जन्म मरण व्याधी नित्य समाधी श्रीरामे. नित्य समाधी श्रीरामे. हनुमंताला सांगू लागले सीता मातेच्या देहात संसार लागलेला नाही मला. संसारामध्ये असोनी संसारी जिव्हा वेगळी करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा मारा. सीतेची जी काय बुद्धी आहे ते संसारात अजिबात नाही, सीतेची बुद्धी परमार्थामध्ये आहे. म्हणजेच माझ्या नामस्मरणामध्ये सीतेची बुद्धी आहे. ज्या ठिकाणी सीता बसलेली असेल त्या ठिकाणी सीतेच्या मुखामध्ये माझं नामस्मरण आहे असे प्रभू रामचंद्र हनुमंताला सांगता येतं. आणि ज्या ठिकाणी गेल्यानंतर राम राम ज्या मुखातून तीच माझी सीता असेल अशा पद्धतीनं प्रभू रामचंद्र हनुमंताला सांगितलेले तीच कथा मला आपल्याला सांगता येते.